आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील पावसासंदर्भातली हवामान विभागाने मुंबईसह तब्बल 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पावसाचं सावट निर्माण झालंय। हवामान विभागाने मुंबईसह 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। उकाड्यात थोडासा दिलासा मिळत असला तरी सणासुदीच्या काळात पावसामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटलेले आहेत। राज्यावर पावसाचं सावट कायम आहे। पुढचे 4 दिवस देखील महत्त्वाचे असणार आहेत। राज्यात उकाड्याचा ताप कायम असताना पावसाची उघडीप सुरू आहे। हवामान विभागाने आज मुंबईसह 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने ऐन दिवाळीत पावसाचं सावट आहे। काल मुंबईतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, तर कोकणातही पावसाने काल दमदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्रतेने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं नागरिकांना तापदायक ठरत आहे। ढगाळ हवामान आणि पावसाने हजेरी लावलेल्या भागात उन्हाचा चटका कमी होता। किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागलाय। बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात सांताक्रूज इथं 35 अंश सेल्सिअस, रत्नागिरी ब्रह्मपुरी इथं 35 अंशापेक्षा अधिक, तर अकोला, जळगाव, अमरावती, डहाणू इथं 34 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। बऱ्याच ठिकाणी काल पाऊस दमदार हजेरी लावत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं। सलग 2 दिवस पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावलेली आहे। पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगोला, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। दरम्यान पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून तीव्र उकाडा असलेल्या जिल्ह्यांना तुरळक प्रमाणात दिलासा मिळालाय। मात्र ऐन सणासुदीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागलेले आहेत। हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे।